अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार। बजेटमध्ये नवीन योजना आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। विधिमंडळ हक्कभंग समितीसमोर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊत यांचा उत्तरात दावा। राज्यातील ग्राहकांवर पडू शकतो वीज दरवाढीचा बोजा। 1 एप्रिलपासून वीज दरांमध्ये 37% भरघोस वाढ करण्याचा महावितरणचा प्रस्ताव। गेटवे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना भेगा, इमारत कमकुवत, दुरुस्तीची गरज। गेटवे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी राज्य पुरातत्व विभागाची सरकारला विनंती। DRI कडून मुंबई विमानतळावर 53 कोटी रुपयांचं 7.6 किलो हेरोईन जप्त। ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला 10 मार्चपर्यंत कोठडी, अधिक तपास सुरू। 2 कोटींच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, अपघाती मृत्यू दाखवून उकळले 2 कोटी। मुंबई पोलिसांकडून 3घांना अटक। महिला प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ महिला दिनी डोंबिवली स्टेशनवर महिला प्रवाशांचं अनोखं आंदोलन। काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, जलवाहिनी दुरुस्तीसाठी मुंबईसह उपनगरात गुरुवारपासून 10% पाणी कपात। राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात दर बुधवारी स्त्रियांची मोफत वैद्यकीय तपासणी। स्तनाचा कॅन्सर रोखण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल। आणि पेपरसाठी पोहोचायला उशीर झाल्यानं विद्यार्थ्याला परीक्षेला बसायला शाळेकडून नकार। ठाण्याच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार, वडिलांना अपघात झाल्यानं परीक्षेसाठी विद्यार्थी पोहोचला उशिरा।